परवा ठरवल्याप्रमाणे कृष्ण कथा करायला सुरुवात केली आणि वेळ कमी पडला, कारण कुठली कथा सांगायचं स्फुरण होईल ते त्यांनी ठरवलेलं असतं. 3 भाग साधारण कृष्णचरित्राचे आपण करू शकतो कथेच्या संदर्भात. एक भाग जो आहे तो गोकुळ आणि वृंदावनातला आहे. दुसरा भाग जो आहे तो महाभारताच्या आधीचा जो काळ होता, म्हणजे ज्याचं वर्णन महाभारताच्या मूळ संहितेमध्ये नाहीये. त्याच्यामधल्या बऱ्याचशा कथा ज्या भागवत पुराणात आलेल्या आहेत आणि हरिवंश पुराणात आलेल्या आहेत. हे 2 भाग जे आहेत त्यातल्या कथा त्या दिवशी आपण ऐकल्या. तिसरा जो भाग आहे तो म्हणजे व्यासांनी जे महाभारतात ज्या कथांचे उल्लेख आहेत तो भाग. त्यातल्या बऱ्याचशा कथा आपल्याला माहिती आहेत, कधी ना कधीतरी ऐकलेत, पण तरी सुद्धा काही ठळक प्रसंग म्हणू आपण की जिथे कृष्ण नीती शिकायला मिळते. कृष्णाचं असणं किती महत्वाचं होतं त्याचा आपण विचार करूया आज. परवा उल्लेख केला होता त्याप्रमाणे राजसूय यज्ञ पांडवांनी पार पाडला. राजसूय यज्ञ त्या काळी केला जायचा याचं कारण सार्वभौमत्व सिद्ध व्हावं, की पांडव हे हस्तिनापूरचे उत्तराधिकारी आहेत आणि आता त्यांचा राज्याभिषेक होणार आहे. त्याच्यानंतर ते राजे असतील. कोणाला काही डाऊट असेल याच्याविषयी, कोणाला काही दुमत असेल तर तुम्ही युद्ध करा आमच्याशी. तर सगळे मांडलिक राजे जे होते सगळ्यांनी मान्य केलं की पांडवच ह्याच्या पुढे खऱ्या अर्थाने राज्य करतील. आणि त्याच्यामुळे राजसूय यज्ञ झाल्यावर कृष्णाला असं वाटलं होतं की आता धर्मसंस्थापना झाली. एकच फक्त त्याच्यामध्ये अडथळा होता, तो म्हणजे शाल्वाचा. आणि त्यामुळे राजसूय यज्ञ झाल्यावर तो शाल्वाशी लढायला निघून गेला होता. आणि शाल्व हा खूप तसा ताकदवान होता, त्याच्याकडे विमान होतं सौभ नावाचं. तो इकडनं तिकडे तिकडनं इकडे तो उडत असायचा, पण तरी कृष्णाने त्याला चेस करून हरवलं, त्याचं पारिपत्य केलं. त्या काळामध्ये एक घटना घडली, ती म्हणजे जेव्हा राजसूय यज्ञ झाला तेव्हा इकडे दुर्योधनाच्या अंतःकरणामध्ये प्रचंड जळजळ चालू झाली की आता सगळ्या पांडवांचा एवढा गवगव आहे, सगळ्या पांडवांना लोक मानतायत, तेच त्यांना राजे म्हणून पाहिजेत, तर माझं कसं होणार. आणि म्हणून जी चांडाळ चौकटी होती, म्हणजे दुर्योधन, दुःशासन, कर्ण आणि शकुनी यांच्यामध्ये खलबत चालू होती की आता काय करायचं. प्रत्यक्ष यांना बसून द्यायचं नाही सिंहासनावर, राज्याभिषेक झालाय पण प्रत्यक्ष बसून द्यायचं नाही, काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. आणि तेवढा तो मयसभेचा प्रसंग मध्ये महाभारत आलाय. मयसभा घडली आणि मयसभेमध्ये चेष्टा विनोद झाले बरेच, एकमेकांची जशी आपण खेचतो तसं गमतीत चेष्टा विनोद झाले आणि भीमाने खूप टर उडवली यांची सगळ्यांची. महाभारतामध्ये असा कुठे उल्लेख नाहीये की मयसभेमध्ये द्रौपदी हसली किंवा द्रौपदीने इन्सल्ट केला दुर्योधनाचा, असा कुठेही उल्लेख नाहीये.
कृष्ण तर नव्हताच, तो मयसभेत उपस्थितच नव्हता, तो द्वारकेला गेला होता तेव्हा. पण दुर्योधनाने काय केलं, त्यांनी धृतराष्ट्राला कन्व्हिन्स करायचं होतं त्याला की काहीतरी करून पांडवांना खाली आणलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी एक स्वतःची स्टोरी तयार केली की कसा माझा अपमान केला, द्रौपदी कशी हसली, कृष्णाची कशी फूस आहे त्याला. आणि धृतराष्ट्र तर काय कन्व्हिन्स व्हायला बसलाच होता. म्हणजे संपूर्ण महाभारत वाचताना असं लक्षात येतं की महाभारताचा खरा खलनायक हा धृतराष्ट्रच आहे. सगळं खापर दरवेळेला दुर्योधनाला जरी फुटत असलं तरी दुर्योधन हे त्याचं बाहेरचं दाखवायचं रूप आहे. खरी जी राज्य पिपासा आहे ती धृतराष्ट्राला होती. कारण पार्श्वभूमी अशी होती की धृतराष्ट्र खरा वयाने मोठा होता, म्हणजे राज्याचा अधिकार त्याच्याकडे यायला पाहिजे. पण त्यावेळेचं धर्मशास्त्र असं सांगत होतं की आंधळ्या माणसाने राजा होऊ शकत नाही, आंधळा माणूस. आणि त्याच्यामुळे त्याच्या हातातनं राज्य गेलं आणि पंडूच्या हातात आलं. आणि पंडू जेव्हा वनवासामध्ये काही काळ गेला तेव्हा त्यांनी काही दिवसापुरतं याला सूत्र दिली होती की मी येतोच, तोपर्यंत सूत्र सांभाळ. त्यात अनफॉर्च्युनेटली तो गेला. त्यामुळे सिच्युएशन अशी निर्माण झाली की धृतराष्ट्राकडे टेम्पररी सूत्र आली आहेत, राजा तो होऊ शकत नाहीये. आता घटनेप्रमाणे युधिष्ठिर सगळ्यात मोठा आहे, त्यामुळे युधिष्ठिर राजा होणार आहे. पण तेव्हा तो 18 वर्षाचा व्हायचा, लहान आहे अजून, तोपर्यंत ह्याच्याकडे जबाबदारी आहे ते सांभाळण्याची. आणि जेव्हा हे मोठे झाले तेव्हा त्यांनी द्यायला पाहिजे ना युधिष्ठिराला. पण तसं न करता त्याच्या मनामध्ये कुठेतरी असतं की काही करून दुर्योधनाला आपण बसवायचं. आणि मग या मयसभेचं निमित्त होतं. आणि मग काय करायचं मग, तर ते म्हणतात की तुम्ही पांडवांना द्यूत खेळायला बोलवा. आणि तो युधिष्ठिर काय मान्य करेल, तो कुठली गोष्ट वडीलधारी लोकांनी सांगितले की युधिष्ठिर मान्य करणार. वडीलधाऱ्यांचं कधी त्यांची आज्ञा मोडायची नाही वगैरे. आणि त्या ट्रॅपमध्ये आपण अडकू त्यांना. आणि आयत्या वेळेला सांगायचं की ऑन बिहाफ शकुनीच खेळेल द्यूत. त्याप्रमाणेच ते होतं. युधिष्ठिर ऐकतो, त्यालाही द्यूताची आवड असते मुळात, त्यामुळे तो ऐकतो, निमंत्रण स्वीकारतो, द्यूताचं जातो. एकदा नाही, दोनदा हारतो तर हारतोच, पण किती द्यूत डोक्यात जावा की स्वतःच्या भावांना पणाला लावतो, स्वतःच्या पत्नीला पणाला लावतो. तेव्हा वस्तुतः तो नाकारू शकला असता की मी हारलोय काय ते मला शिक्षा द्या, पण भावांवर आणि पत्नीवर माझा काय अधिकार नाहीये, कारण मी हारलेलो आहे मुळात, मीच दास झालोय तुमचा, हे तो नाकारू शकला असता. पण नियमाप्रमाणे जायचं की आज्ञेचं पालन करायलाच पाहिजे. आणि त्याच्यामुळे मग सगळं पुढचं जे प्रसंग आहे, द्रौपदीचं वस्त्रहरण, तेव्हा द्रौपदीने बोलवणं, हे कोणीच कारण काही करू शकत नसतात. कृष्ण देहाने तिथे नसताना सुद्धा तो लज्जा रक्षण करतो वस्त्रपूर्व. आणि द्रौपदीने विचारले नंतर जेव्हा कृष्ण भेटायला येतो तिथे सांत्वन करायला की तेवढा वेळ का लावलास, मी आक्रोश करत होते, हे तर काहीच करत नव्हते. तर तो सुरुवातीला गमतीने म्हणतो, अगं तू कुठल्या कुठल्या नावाने मला हाका मारल्यास, मी स्मर्तृगामी आहे, पण तू ज्या नावाने हाक मारलीस तिकडे मला जायला लागतं. तू म्हणलीस पहिल्यांदा गोपीच जनप्रिय, आम्ही गोकुळात जाऊन आलो. मग तू म्हणलीस द्वारकाधीश, आम्ही द्वारकेत गेलो. तू नक्की GPS लोकेशनच पाठवलं नाहीस कुठे वस्त्र पाहिजे याचं. पण गमतीचा भाग तो तिला सांत्वन करायला आलेला असतो की तू काही काळजी करून, हे जरी झालं असलं तरी आपण प्रतिशोध घेऊ, सोडणार नाही मी त्यांना. कारण युधिष्ठिर मान खाली घालून बसलेला असतो. तो शेवटी विचारतो कृष्णाला की तू एवढं संतापलेला आहेस, तू तिथे असतं काय केलं असतं. म्हणतो मी त्या क्षणी मारलं असतं सगळ्यांना, तिथे एकालाही जिवंत सोडलं नसतं मी. कृष्णाचं उत्तर आहे महाभारतात, त्या क्षणी मी तिथे सगळ्यांना मारलं असतं. कसले नियम बियम तुझ्या घरी. कारण एका स्त्रीची अवहेलना ही समाजाच्या विचाराची अवहेलना असं त्यांनी सांगितलेलं आहे. धर्माची, नीतीची, समाजाच्या विचाराची अवहेलना आहे. आणि ही तर महाराणी आहे. आता राज्याभिषेक, द्रौपदीने सांगितलं की राज्याभिषेक झालेले केसही माझे अजून वाळले नव्हते राज्याभिषेक झाल्यानंतर, तेव्हा हे सगळं त्यांनी केले. पण नाईलाज असतो ते. पण
हरलेले असतात आणि त्याप्रमाणे ते 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास तो त्यांना भोगायला लागणारच असतो. आता हातातोंडाशी आलेलं राज्य की आता पांडव बसणार आणि सगळं सुरळीत होणार असं कृष्णालाही वाटत असताना हे सगळं घडतं. द्रौपदीला तो सांगतो, कारण की मी शाल्वाला मारल्यावर मी तिथे कृष्णाने ठरवलेलं आहे, तिथेच त्यांनी सांगितलेलं आहे शाल्वाचा वध झाला, आता संपलं, आता पांडव सगळे सुरळीत करतील, धर्मसंस्थापना झालेली आहे, मी याच्यापुढे शस्त्र हातात उचलणार नाही, मला गरजच लागणार नाही, जे काय ते पांडव करतील. पण तसं होत नाही. या एका युधिष्ठिराच्या अविचारामुळे ही वस्तुस्थिती आहे. आणि मग पांडव जातात वनवास, अज्ञातवास. त्याच्यामध्ये सुद्धा कृष्णाने अनेक वेळा त्यांना मदत केलेली आहे. अनेक प्रकारचे कठीण प्रसंग महाभारतात आहेत आणि प्रत्येकाला कृष्णांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. ते सगळं पार पाडतात ते. आणि ती 13 वर्ष पूर्ण झाल्यावर विराट राजाच्या घरी ते असतात आणि ते उत्तरेच्या गोग्रहणाचा निमित्त होतं आणि तेव्हा त्या गायी पळवायला येतात ते सगळे लोक. त्यांना कारण डाऊट आलेला असतो की इथे पांडव आहेत, त्यांच्या गायी पळवण्या निमित्त असतं. दुर्योधनाला वाटत असतं की ते गायी पळवायला आलो की हा येईल बरोबर अर्जुन रक्षण करायला आणि आपण तिथे त्याला उघडं पाडू, त्याला ओळखू. आणि त्याप्रमाणे होतं. पहिल्यांदी द्रोणाचार्य ओळखतात त्याला. बृहन्नडेच्या वेशा असतो ना, सारथ्य करत, उत्तर घाबरतो, हाच म्हणतो थांब तू मागे बस, मी बघतो सगळ्यांना. शस्त्र उतरतो आणि एकावेळी सगळ्यांना त्यांनी हरवलेलं आहे. भीष्म, द्रोणाचार्य, दुर्योधन, जेवढे येतात कर्ण बिर्ण सगळ्यांना हरवतो एकटा. म्हणजे त्या 13 वर्षासुद्धा त्यांनी किती प्रॅक्टिस साधना चालू ठेवली असेल हे आपण इमॅजिन करू शकतो. पण असं काय कोणी कोणाला हरवू शकत नाही. गुप्तपणे तो साधना रात्री करायचा. तेव्हा दुर्योधन पहिला हे करायचा प्रयत्न करतो की हे आम्ही याला गुढं पाडलं, हारलो ते ठीक आहे, पण अज्ञातवास संपायच्या आधीच आम्ही हे केलं. द्रोणाचार्य कॅल्क्युलेशन करून दाखवतात की चंद्रमानाप्रमाणे तेव्हा 13 वर्ष 5 महिने आणि काही दिवस 12 दिवस मला वाटतं झालेले असतात. आणि सूर्यमानाप्रमाणे जरी कॅल्क्युलेट केलं तरी 13 वर्ष 6 दिवस झाले हे त्यांनी पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे आता ते अज्ञातवासातनं बाहेर आहेत. तर त्याच्यामुळे आता हे संपलेलं आहे आणि आता काय, तर खरं तर राज्य परत करायचंय तुम्ही त्यांना ऍज पर प्रॉमिस, असं असायला पाहिजे. पण दुर्योधन कुठे ऐकणारा. त्यामुळे सुरुवातीला वेगवेगळ्या दूतांच्या मार्फत ते सांगायचा प्रयत्न करतात की आता तुला द्यायला पाहिजे राज्य. दुर्योधनाची अजिबातच तयारी नसते. आणि मग शेवटी ठरतं की नाही, आता जर तयारी नसेल तर युद्ध हा एकच पर्याय. मग ते युद्धाच्या आधी बरेच प्रसंग घडलेले आहेत. त्याच्यामध्ये मुख्य गोष्ट म्हणजे कृष्ण कोणाच्या बाजूने लढणार. तर ते कृष्णाकडे दोघंही जातात. दुर्योधन आधी जातो आणि त्याच्या डोक्याशी बसतो, अर्जुन थोडासा नंतर जातो आणि पायाशी बसतो. कृष्ण झोपलेला आहे. आणि जेव्हा तो डोळे उघडतो तेव्हा त्याचं पहिलं लक्ष अर्जुनाकडे जातं. त्याला माहिती असतं कशा आलेत दोघं, आपली मदत मागायला आलेत. तर तो अर्जुनाला म्हणतो, काय तू कशासाठी आलायस, काय पाहिजे ते माग. असं म्हणलं, हा म्हणतो मी पहिल्यांदा आलो इकडे, तू इकडे बसलो होतो, तुला दिसलो नाही. म्हणतो हो ठीक आहे, आता दिसलायस तू मला, पण माझं लक्ष त्याच्याकडे गेलं पहिल्यांदा, त्यामुळे त्याचा अधिकार. आणि तो तुझ्यापेक्षा लहान आहे. लहान भावाला पहिल्यांदा चॉईस असतो. त्यामुळे दुर्योधनाच्या पोटात गोळा येतो की आता हा सगळं सैन्य मागतो की काय. पण अर्जुन म्हणतो तुला माहितीये मी काय मागणार आहे, तुझ्याशिवाय मला काहीच नकोय. दुर्योधनाला खूप म्हणजे मनमे लड्डू फुटायला लागतात की वा काय मूर्ख आहे, मला तसे कृष्ण काय करणार आहे, तसंही त्यांनी प्रतिज्ञा करून ठेवली शस्त्र उचलणार नाही, याला बिनशस्त्राचं घेऊन काय करू, त्याच्यापेक्षा याचं खूप मोठं सैन्य यादवांचं आपल्याला मिळेल. आणि त्याप्रमाणे त्यावेळेला कृष्णाने चॉईस दिलेला असतो, कारण सगळ्या यादवांना चॉईस होता. आता कृतवर्मासारखा कृष्णाचा अतिशय जवळचा नातेवाईक शूर एक अक्षौहिणी सैन्य घेऊन तो कौरवांना मिळाला. कारण स्वातंत्र्य आहे तुला, कोणाकडनं लढायचं, तुला कौरवांना तर कौरवांकडे लढायचं. त्यामुळे सगळे जवळजवळ सगळे यादव हे कौरवांकडे जातात लढायला. आणि दुर्योधनाला माहितीच असतं की अर्जुन आणि कृष्ण ही जोडी तोडणं शक्यच नाहीये. जरी आत्म त्याला माहिती असतं की भगवान आहे, तरी ते किती जवळचे मित्र आहेत. असं महाभारत अशी वर्णन आहे की कृष्ण
आणि अर्जुन जेव्हा ते एकत्र असायचे तेव्हा हा कृष्ण झोपलेला असताना अर्जुन त्याच्या अंगावर पाय ठेवून उतरणं पडला असा झोपून. असं दुर्योधनाने 2-3 वेळा पाहिलं असतं की इतकी ती घट्ट मैत्री की यांना शक्यच नाही तोडणं. तर तो म्हणतो जाऊ द्या, आता आपली मुख्य गोष्ट साध्य झाली, आपलं सैन्य वाढलंय. कारण याच्यामुळे काय होतं की सैन्याचं बलाबल खूप भिन्न होतं. 1.5पट सैन्य कौरवांना जास्त मिळतं. 7 अक्षौहिणी सैन्य पांडवांकडे आहे आणि यांच्याकडे 11 अक्षौहिणी होते, 4 अक्षौहिणी जास्त होतं. दुर्योधनाला वाटतं 1.5पट सैन्य आपण आता आरामात हरवू. आणि मग युद्ध तोंडावर येतं, सुरू होणार युद्ध. तर त्याच्या आधी सुद्धा युधिष्ठिर तयारच नसतो. युधिष्ठिर म्हणतो नको नको, तो कुलक्षय होईल, एवढे लोक मरतील, माझ्यामुळेच मरतील, हे नकोच करायला, काहीतरी आपण करू. खूप खूप विचार विनिमय चालू असतो. आणि त्या विचार विनिमयातनं शेवटी युधिष्ठिर म्हणतो नाही नाही, आपण सगळे नियम फॉलो केले पाहिजे. आपण अजूनही संधी करायचा प्रयत्न केला पाहिजे. काय करायचं, तर तो म्हणतो मला फक्त 5 गावं द्या, आम्ही 5 जण आहेत, 5 गावं द्या. तेवढे दिली तरी आम्ही समाधानाने जगू, आम्हाला काही राज्यबिज्य नको, तुम्ही एवढे वर्ष केले तुम्हीच करा राज्य, असं युधिष्ठिर म्हणतो. राजा असल्यामुळे कोणाचं काही चालतच नाही, तो वेगवेगळे नियम सांगतो. ह्याच्यात काय म्हणले, युधिष्ठिर म्हणजे सगळं नियम आणि अटी लागू पूर्ण, हे सगळं पाठ असतं कायम. म्हणजे युधिष्ठिराचे संवाद तुम्ही ऐकले ना, युधिष्ठिर आणि कृष्ण याच्यात फरक म्हणजे कसं आहे, म्हणजे स्टेट बँकेत लोन अप्लाय करायचं ते असतं ना की छोट्या छोट्या बारीक बारीक शेवटपर्यंत ते होतच नाही की हे राहिले ते राहिले, एवढे बारीक बारीक गोष्टी जे वाचता पण येत नाहीत. आणि कृष्ण म्हणजे कसं आहे, ऑन द स्पॉट सँक्शन, काही नाही, नियम नंतर बघू, ते सही करा, काम संपलं. तो इतके नियम काढतो, इतकं त्या चर्चेमध्ये इतके ते श्लोक आहेत ना. कृष्ण म्हणतो जाऊ दे, काय पाहिजे मग तुला फायनली सांग. मग तो ते नाव आहेत अविस्थल, वृकस्थल, माकंदी, वारणावत, ही 4 गावं आणि 5वं अजून दुर्योधनाचा चॉईस, अशी 5 गावं आहेत. या 4 गावांना सुद्धा कारण आहेत, काही भावनिक त्यांचे बंध आहेत त्या पांडवांचे, 4 गावांची. ती 4 दे आणि एक 5वं तुझ्या आवडीचं दे, आम्ही काही तयार होत म्हणजे सोडायला अधिकार. म्हणजे हजारो एकर जमीन वडिलोपार्जित मिळत असताना केवळ 5 गुंठी जागा मागावी, असा तो प्रकार आहे की बाकी तुम्ही घ्या, आम्हाला फक्त एवढी द्या, आम्ही समाधानी राहू. कृष्णाला अजिबात ते मान्य नसतं, पण तरी तो शेवटी सहाय्य करायला आलाय फक्त, बाकी तो काही करणार नाही. मग तो म्हणतो ठीक आहे, मीच दूत होऊन जातो निगोसिएशनसाठी त्यांच्याकडे. आणि त्याच्या आधी तो एक गोष्ट करतो, ते संजयाला बोलवून घेतो आधीच. तो म्हणतो थांबा, मी येणार आहोत, साम दाम दंड भेद ना, तर ते साम आणि दामधून संपलेलं नाहीये, तर येणार फक्त तू आधी आहे, तुला ब्रीफ करायचंय. आणि मग त्याप्रमाणे तो सांगतो त्याला की असं असं आहे, खरं तर तू पांडवाला राज्यच दिलं पाहिजे सगळं. धृतराष्ट्र जाऊन सांग की तेच खरे अधिकारी आहेत. पण त्याच्या हातात आहे कुलक्षय टाळणं वगैरे, धृतराष्ट्रालाच तो टाकतो सगळं. आणि जाऊन सगळं त्याला नीट ब्रीफ कर, कारण मी जेव्हा येईन तेव्हा असं त्यांनी म्हणायला नको की थांब विचार करून सांगतो वगैरे थोडे दिवस ना, तिथे मला निर्णय पाहिजे होता लगेच, मला माहितीच नाही. त्यांनी बरेचसे असं केलेलं असतात, मला यातलं काहीच माहिती नाही, अभ्यास करून असं काही चालणार नाही, तू त्याला सगळं सांग, त्याची तयारी करा, तुम्ही ठरवा, मग मी दूत म्हणून येईन. आणि मग तो प्रसंग आहे की कृष्ण जातो. कृष्ण जेव्हा येणार दूत म्हणून, तेव्हा दुर्योधनाचा प्लॅन असतो की इथेच त्याला अडकून ठेवू, बंदी करू आपण कृष्णाला. आणि कृष्ण जर जायबंदी झाला तर पांडव हारतीलच, काहीच त्यांना द्यायला लागणार नाही आपल्याला. त्याचे सगळे त्याची निंदा करतात, भीष्म वगैरे, कसा वेडा आहे कृष्णाला, तुला अडकणं शक्य आहे का. पण दुर्योधनाची मती भरकटलेलीच असते पहिल्यापासून. मग तो असं दाखवलंय की त्याला निमंत्रण असतं ना, दुर्योधनाने निमंत्रण केलं असतं औपचारिक. तो येतो आणि पहिल्यांदाच जे काही औपचारिकता असते ती झाल्यावर तो म्हणतो आता मी तुझ्याकडे नाही येणार आहे, मी विदुराकडे जाणार आहे. म्हणजे जेवायला पण जात नाही याच्याकडे, एक दूत म्हणून जे काही कर्तव्य असतं, भेटणार नाही, जेवणार नाही, काही सगळं विदुराकडे. ते मला फार आवडतं की तो संवाद जो आहे, दुर्योधन त्याला विचारतो की असं की मी तुला दूत म्हणून बोलवलेस, तू माझ्याकडे राहायला पाहिजेस, माझं जेवायला पाहिजेस, का तू अन्न खात नाहीयेस. तर तेव्हा स्पष्टपणे त्याच्या तोंडावर तो सांगतो की एक माणूस दुसऱ्याकडे जेव्हा जेवतो त्याच्यामध्ये 2च कारण असतात म्हणे. पहिलं कारण, त्याला अन्न मिळत नाही अशी परिस्थिती असते, तशी काय माझी नाहीये, मला कोणी खायला घालेली ते, तर अन्न मिळत नाही हा काय माझा प्रॉब्लेम नाही. आणि दुसरं म्हणजे
जो देतो त्याचं, ज्याला देतो याच्यावर प्रेम लागतं, ते तुझं नाहीये माझ्यावर, मला नक्की माहिती, आणि माझंही तुझ्यावर नाहीये, तोंडावर सांगतो. कारण जो पांडवांचा विद्वेष करतो, पांडवांच्या विरुद्ध एवढ्या कूटनीत्या करतो, सतत त्यांना छळतो, तो माणूस मला कधी प्रिय असूच शकत नाही. त्यामुळे तुझ्याकडे मी जेवायला येणार नाही. सीधी बात, नो बकवास. म्हणजे तो खरं म्हणू शकला असता की बा विदूर खूप दिवसा भेटला नाहीये, तिकडे माझी आत्या पण आहे कोणती बिचारी म्हातारी, तिला बरं वाटेल जरा तिच्याबरोबर 2 घास खाल्लं तर, जातो जरा तिकडे. काही नाही, हे कारण आहे म्हणून येणार मी तुझ्याकडे. तिकडेच जाणार, तिकडेच जेवणार, फक्त बोलायला येईल. आणि याच्यामध्ये कृष्णाचा एक राजकारणी सावधपणा दिसून येतो. कारण त्याला कुठल्याही प्रकारे दुर्योधनाचं तुष्टीकरण करायचं नाहीये, की उगीच त्याची स्तुती केली केलं तर तो 5 गावाला हो म्हणायचा, ते त्याला करायचंच नाहीये. त्याला पहिल्यापासूनचा अहंकार तो ठेचतो, की त्याला भडकवायचं, चिडवायचं त्याला, की जेणेकरून तो नाहीच म्हणला पाहिजे, आपण जे मागू त्याला नाही म्हणलं पाहिजे. पहिल्यापासून त्यांनी केलेलं आहे. मग ते सगळं पुढे खूप संवाद आहेत. तो धृतराष्ट्राशी बोलतो, गांधारीशी बोलतो, विदूर येतो त्यांच्या वतीने बोलायला, आणि सगळे त्यांच्या परीने समजून सांगतात. धृतराष्ट्राचा संवाद त्याच्यात फार मजेशीर आहेत, की धृतराष्ट्र कसा खलनायक आहे तिथे कळतं आपल्याला. म्हणजे मधु तिष्ठती जिव्हाग्रे हृदी हालाहलम विषम असं म्हणतात. नुसतं बोलायचं चांगलं, म्हणजे बोलताना तो अगदी दुर्योधनाला शिव्या देणार. धृतराष्ट्र कसा माझा, आणि त्या संस्कृत मधल्या शिव्या, पाप भूइष्ट शूद्र कर्मकृत वगैरे असं. संस्कृत मधल्या शिव्या आहेत का सालंकृत वाटतं आपल्याला, की छान वाटतं, किंवा शिव्या येतो हेच कळत नाही. ते वाचताना वाटलं 2-3 शिकून घ्याव्या, म्हणजे काही भांडण्याची. समोरच्या माणसाला काय बोलाय कळलंच नाही पाहिजे. संस्कृती भाषा इतकी पवित्र आहे, आणि मग तो सगळं असं त्याला शिव्या घालायच्या त्या दुर्योधनाला, पण मनामध्ये इच्छा वेगळीच. आणि तो कृष्ण सांगतो की तुझ्या हातात आहे खरं, तू शेवटी राजा आहेस अजूनही, तू जर ठरवलंस ती उद्या टाळू शकतोस, तुला खरं चॉईस आहे. आणि पांडव तुझ्या आज्ञेत पूर्णपणे वागलेले आहेत, ते तुला मुलासारखे आहेत, आणि ते सुद्धा तुझी वडिलांसारखी सेवा करतील. जरी असं समजू नकोस त्यांचे वडील नाही तू एकदम बाहेर जाणार राज्याच्या, असं नाहीये. तुझे वडिलांसारखी सेवा करतील, प्रत्येक अट तुझी बाकी मान्य करतील, पण त्यांचं राज्य त्यांना परत कर. हा म्हणतो नाही माझ्या हातात काहीच नाहीये, तो दुर्योधनच करतो वगैरे सगळं ते डॅम्बिसपणा करतो तो. आणि मग शेवटी गांधारी पण ती अत्यंत साध्वी स्त्री आहे, ती पण सांगते की नाही कृष्ण म्हणतो ते बरोबर आहे, तुम्ही निर्णय घेतला पाहिजे. पण शेवटपर्यंत तो ती चालढकल करतो, आणि शेवटी मग त्यांना दुर्योधनापुढे जायला लागतं. आणि दुर्योधनाशी मग ती चर्चा आहे, दुर्योधन ऐकून घेत असतो, आणि तो शेवटी म्हणतो मला सगळं शास्त्र कळतं, चांगलं वाईट ते कळतं, पण माझी बुद्धीच होत नाही असं वागायची, असं वचन आहे त्याचं. आणि 5 गावं तर सोडाच, मी सुईच्या टोकावर मावेल एवढी माती पण देणार नाही, असं शेवटचं वचन. मला वीरशयन आलं तरी चालेल. मग कृष्णाला म्हणतो ठीक आहे, तुला वीरशयनच हवंय तर वीरशयनच देतो तुला आता, असं म्हणून तो प्रसंग संपतो तिथे. त्याच्यामुळे त्याचं हे असं असतं की कृष्णाला तिथेच मारायचं, त्याचा प्लॅन पण त्याने केला असतो. आणि कृष्ण इथेही बेसावत नसतो. जरी दैविक क्षमता खूप असली आणि त्या एका ह्याच्यात तो सगळ्यांना मारू शकत असला, तरी कृष्णनीती इथे कशी दिसते की हे जे सगळे कौरव असतात, कृतवर्मा उदाहरणार्थ, की ते सगळं सैन्य घेऊन त्यांनी तिथे आधीच पाठवलेले असतात. आणि जरी ते युद्धात कौरवांच्या बाजूने लढायला गेले असले तरी त्यांना हे कधीच तत्वता मान्य होणार नाही की दूत म्हणून आला आणि याला पकडून याला, ते तिथेच आधीच भडकलेले असतात दुर्योधनाचं ऐकून की आता युद्ध झालं तर ते तिथेच त्यांनी थोडक्यात कृष्णाने माणसं पेरलेली असतात. की जरी असं दिसताना दिसतं की कृष्ण एकटाच आलाय त्या दारुकाला आणि सात्यकीला घेऊन, 3 जण आलेले आहेत, पण प्रत्यक्षात खूप यादववीर तिथे असतात. आणि अर्थातच भीष्म द्रोणाचार्य यांचा सपोर्ट तेव्हा त्यांना मिळणार हे त्याला माहिती असतं. त्यामुळे होतं तसंच की दुर्योधनाला काही त्याला त्याच्या नखाला धक्का लावता येत नाही, तो येतो परत, हे सगळे जण त्याला सोडायला येतात आणि युद्ध ठरतं. अठरा दिवस युद्ध झालं एकूण महाभारताचं. टोटल 18व्या दिवशी सगळं समाप्त झालंय. भारताच्या इतिहासातलं सगळ्यात विनाशकारी युद्ध 18व्या दिवशी समाप्त झालं. तसं पाहिलं तर युद्धाचं खूप मोठं युद्धकांड खूप मोठं आहे आणि खूप वेगवेगळ्या गोष्टी तिथे आहेत. पण ठळक प्रसंग काही आहेत की जे आपल्याला माहिती असायला पाहिजे. तिथे
कृष्ण विशेष उठून दिसतो. म्हणजे ते सगळं युद्धाचं एकंदरीत चित्र पाहिल्यावर असं लक्षात येतं की जसं शकुनी हा द्यूत खेळला आणि पांडवांनी त्यांनी हरवलं, तसं 18 दिवसामध्ये भगवान श्रीकृष्ण युद्ध द्यूत खेळलेत. ऍक्च्युअली युद्ध द्यूत खेळलेत. चेस गेम खेळून यांना सगळ्यांना हरवलंय त्यांनी. कारण जे मेन थ्रेड्स होते, भीष्म, द्रोणाचार्य, कर्ण, या तिघांना ज्या प्रकारे त्यांनी मारले आणि त्याच्यामध्ये येणारे सगळे अडसर, कृष्ण होता म्हणूनच ते शक्य झालं, अदरवाईज शक्यच झालं नसतं. की जेव्हा सुरुवातीचा तो प्रसंग आहे की जेव्हा युद्ध सुरुवात होते त्या काही युद्ध हे एखाद्या खेळाप्रमाणे खेळलं जायचं. जसं आपल्याकडे असतं ना, कुठल्याही खेळाच्या आधी ते राष्ट्रगीत म्हणतात, काय काय प्रोग्राम्स असतात आणि मग नियम पाळून ते युद्ध खेळायचं. सूर्यास्त झाला की युद्ध बंद, मग आपापल्या घरी जायचं. शत्रूच्या छावणीत जाऊन पण विचारपूस करायची मुभा होती. तसं करायचंय ते. म्हणजे इतकं ते युग वेगळं होतं, आपण इमॅजिनच करू शकत नाही की समजा एखाद्याने गदा उचलली तर दुसऱ्याने पण गदाच उचलली पाहिजे. अशा प्रकारे ते सगळं युद्ध खेळलं गेलं. तर वर्णन असं आहे की युद्धाच्या सुरुवातीलाच सगळे तयार होतात एकमेकांच्या समोर आणि युधिष्ठिर अचानक रथातनं उतरतो. ते शस्त्र, कवच, कुंडल वगैरे ते रथातनंच काढतो आणि चालत जायला लागतो. तर पांडवांना धक्का बसतो की आता लास्ट मोमेंटला हा परत फिरला की काय, याच्या डोक्यात काय आलंय, तिथे जाऊन सरेंडर करतो की काय. सगळे एकमेकांकडे पाहायला लागतात की हा चालत काय चाललाय कौरवांकडे. आणि फक्त कृष्णाला माहिती असतं तो का चाललाय, म्हणून कृष्ण पण रथातनं उतरून त्याच्या मागे मागे चालत जातो. आणि तो जातो तिथे तो सगळ्या वडीलधाऱ्यांना नमस्कार करतो की तुमचे आशीर्वाद असू दे आणि मला क्षमा मागायची आहे की माझ्यावर अशी वेळ आली की मला तुमच्या विरुद्ध आता शस्त्र घ्यायला लागतंय. भीष्माचार्यांनी आणि सगळ्यांनीच त्याला विजयी भव असा आशीर्वाद दिलाय. आणि असं पुढे म्हटलंय श्लोकामध्ये की हे जर युधिष्ठिराने केलं नसतं तर पांडव हरले असते, पण आता विजयी भव असा आशीर्वाद दिल्यामुळे आता आम्हाला हरणं क्रमप्राप्त आहे असं भीष्माने म्हटलं. तर हे ती सगळी चर्चा चालू असते परत त्यांची थिअरॉटिकल भीष्म आणि युधिष्ठिरांची. तोपर्यंत कृष्ण दुसरीकडेच जातो आणि तिथे कर्ण बसलेला असतो. कर्णाने प्रतिज्ञा घेतलेली असते की जोपर्यंत भीष्म देहानी आहे तोपर्यंत मी लढणार नाही, प्रचंड द्वेष असल्यामुळे. तर तो संवाद फार मजेशीर आहे. तो म्हणतो कर्णाला, तू काय करणार आहे आता मग भीष्म सेनापती असेपर्यंत. भीष्माला पहिल्यांदा सेनापती करतो ना, त्याचाही राग असतो. तू काय करणार आहेस. तो कर्ण काहीच बोलत नाही. तो म्हणतो आता तू तुझ्यासारखा योद्धा आहे, युद्ध पेटलेलं आहे आणि तू शस्त्र न घेता कसा काय राहू शकतो, शक्यच नाही. तुझ्यातलं क्षात्र तेज जे आहे तुला स्वस्त बसूनच देणार नाही. कर्ण म्हणतो बरोबर आहे, तर मी काय करू. तर काय भीष्म जोपर्यंत तू आमच्या बाजूला लढ नंतर तिकडे जा. किती प्रॅक्टिकल असा माणसाने. तर तो इतका त्याला धक्का बसतो की असं कसं काय म्हणू शकतो, युद्ध जस्ट सुरू होणार आहे हा म्हणतो या बाजूने ये. पण त्याच्यामध्ये काय होतं, कर्ण एका पद्धतीने सुखावला जातो की कृष्णाचा पण माझ्यावर विश्वास आहे आणि त्याचा उपयोग पुढे होतो त्या युद्धामध्ये. कायमच कृष्णाने कर्णाबरोबर जे संवाद केलेत ना ते अभ्यासाचा विषय आहे. त्याला इतकं त्यांनी कन्फ्युज केलेलं आहे. प्रत्येक वेळेला अनेक संवाद आहेत आणि मग युद्ध सुरू होतं. युद्ध तुंबळ युद्ध आहे, प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी घडतंय. पण विशेष काही दिवस आहेत, त्याच्यातला 10वा दिवस जिथे भीष्माचा वध होतो. पहिले 10 दिवस भीष्म सेनापती आहेत, 10व्या दिवशी भीष्म पडलेत, मग द्रोण सेनापती झालेत, 15व्या दिवशी द्रोणांचा वध आहे, दुसरे सेनापतीला तिसरा सेनापती कर्णाला करतात 16व्या दिवशी, 17व्या दिवशी कर्णाला मारलंय आणि 8व्या दिवशी युद्ध संपतं. असं स्पॅन येतो सगळा. तर भीषण युद्ध चालू असताना 9वा दिवस जो आहे त्याच्यामध्ये अर्जुन आणि भीष्म समोरासमोर आलेले आहेत आणि प्रचंड भीष्मांचा आवेश जो आहे, शरवर्षाव ते करतायत अर्जुनावर. इतका की सगळ्यांना भीती वाटायला लागते की त्या भीष्मच अर्जुनाला मारतात की काय. आणि हा आपला फक्त सेल्फ डिफेन्स सारखे बाण सोडतोय, कारण ते आजोबा माझे, आम्हाला एवढे ऋषितुल्य वगैरे. अनेक वेळा त्याचा इकडनं तिकडनं बाण जातात, मूर्छित होतो अर्जुन.
आणि कृष्णाला लक्ष येतं की आता हे असंच राहिलं तर अर्जुन पडेल आणि आपण युद्ध हरू. आणि म्हणून कृष्ण पहिल्यांदा रथातनं उडी मारतो आणि सुदर्शन घेऊन भीष्माच्या अंगावर धावत जातो की तो अर्जुन तुला काय त्या मारायचं नाही, मीच तुला तुझा वध करतो. तर भीष्म म्हणतो तू पण प्रतिज्ञा घेतलीयस की शस्त्र उचलणार नाहीत. तर तेव्हा कृष्ण हसतो, तो म्हणतो की प्रतिज्ञा ही तुझ्यासाठी महत्वाची असते. प्रतिज्ञा हा एक महाभारतातला वेगळाच विषय बरं का. प्रतिज्ञा तुझ्यासाठी महत्वाची आहे. तू प्रतिज्ञेचं रक्षण करण्यासाठी जन्माला आलायस, मी सत्याचं रक्षण करायला जन्माला आलोय. तू प्रतिज्ञा तुझ्याकडे ठेव, आता तुला स्वतःला वाचव. असं म्हणलं भीष्म हात जोडतो. तो म्हणतो तुझ्याकडनं मृत्यू येण्यापेक्षा दुसरं भाग्यवान काय गोष्ट आहे, भगवानांकडनं मृत्यू. मी तयार आहे मृत्यूला, मी शस्त्र खाली ठेवतो असं म्हणेपर्यंत अर्जुन जागा होतो. तो म्हणतो थांब थांब, तसं नको करू कृष्णा, तू सारथ्य कर, मी नीट लढीन आता. असं नको करू, मला कळली माझी चूक वगैरे. आणि मग परत तुंबळ युद्ध सुरू होतं, पण कोणी कोणाला हरत नाही त्या दिवशी. खूप बाण मारले जातात, जखमी होतात आणि आपापल्या ह्याच्यात येतात. असं आल्यावर मग जी चर्चा आहे ती फार हे आहे, महत्वाची आहे. तर युधिष्ठिर विचारतो की काय मारलं का भीष्माना. तेव्हा कृष्ण एवढे चिडलेले आहेत, ते शक्यच नाही, हे तुमचे ज्येष्ठ बंधू, तो एवढा म्हणजे चिडून मारतो, ह्याला काही द्वेषाने लढताच येत नाहीये. मस्त उपहास आहे याच्यात की हा शहाणा बघतोय नुसतं धनुष्य मोडेल त्यांचं, परत इकडेच बाण मारेल तिकडेच मारेल. हे सद्गुरूस्त असेच करत राहिले तर काय खरं नाही, उद्या परत हीच स्थिती येणार आहे. आणि असं म्हटल्यावर मग अर्जुनाला ते कळतं की नाही, तो म्हणतो की अरे तू म्हणतोस आजोबा आहेत म्हणून त्या आदरापोटी तू लढत नाहीयेस, अंगचोरपणा करतोयस. पण मग तसंच उलट पण आहे ना की तू त्यांचा नातू आहेस, त्या वात्सल्यापोटी ते तुला काय कन्सेशन देत आहेत का? अजिबात देत नाहीयेत. ते त्याच द्वेषाने लढतायत तुला मारायला, हे तुझ्या लक्षात कसं येत नाहीये. आणि असं म्हणून तो त्याला तयार करतो अर्जुनाला युद्धाला, सगळं त्याचं निरसन करून की ते नातं मध्ये आणत नाहीये, तू नातं मध्ये आणतोयस, हा मोठा प्रॉब्लेम आहे. मग दुसऱ्या दिवशी युद्धात ती शिखंडीची योजना करतात, कारण भीष्माने सांगितलं असतं की शिखंडी असेल तर मी फक्त बाण मारणार नाही. आणि मग ते शिखंडीला पण त्यांनी नेलेलं आहे. परत ती भीष्माची जुनी प्रतिज्ञा ती वापरून ते शिखंडीला नेतात. म्हणजे असा आक्षेप खूप जण करतात की शिखंडीमुळे अर्जुनाने दुसऱ्या दिवशी भीष्माला मारलं, पण तसं नाहीये. कारण शिखंडी आणणारे द्रोणाचार्याला माहिती असतं, दुर्योधनालाही माहिती असतं, म्हणून त्यांनी त्या शिखंडीला साईड ऑन करण्याकरता 7 जणांना नेमलेलं आहे एकूण. पण अर्जुनाचा पराक्रम तेव्हा एवढा असतो की त्या 7 लोकांना तो मारतो आणि शिखंडी भीष्माच्या समोर जातो. भीष्म शस्त्र काही काळ ठेवतो. तेव्हा यांनी इतके बाण मारलेले आहेत की जेव्हा शरशय्येवर भीष्म पडले तेव्हा असं वर्णन आहे की 2 बोटांची पण जागा 2 बाणांच्या मध्ये नव्हती, इतके बाण त्यांनी भीष्माच्या अंगात मारले. पण त्यांना तो वर होता की इच्छा मरणाचा वर, आणि ती पण फार कथा सुंदर आहे की इच्छा मरणाचा वर होता कारण ते उत्तरायण जोपर्यंत चालू होत नाही, जोपर्यंत हस्तिनापूरची गादी सुरक्षित दिसत नाही तोपर्यंत मी प्राण सोडणार नाही, असं भीष्मांचा प्रतिज्ञा होती परत. आणि मग ते शरशय्येवर पडलेले त्या दिवशी हे भेटायला जातात कृष्ण अर्जुन त्यांना, की अर्जुन शॉक मध्ये असतो की मी मारलं त्यांना. आणि तेव्हा भीष्माचार्यांनी ती विचारले, त्यांच्या पायाचा आवाज ऐकून ते डोळे उघडतात आणि कृष्णाला नमस्कार करून विचारतात की मी तुझा भक्त एवढा, आयुष्यभर मी तुझी भक्ती केली, तरी मला अंतिम क्षणी एवढ्या वेदना का? मी आता बाणांनी किती दिवस कितपत पडायचं. तर ती कथा भागवतात आहे की त्यात ते म्हणतात की तुम्ही स्वतःच ज्ञानी आहात, तुम्ही तपासून बघा. आणि त्यांनी कल्याण मुद्रा केलेली आहे. भीष्म डोळे मिटतात आणि त्यांना ते सगळ्या मागच्या जन्माचं दिसतंय चित्र, असं वर्णन आहे की एक एक जन्मे, प्रत्येक जन्मात ते असेच चांगले राजे आहेत, राजपुत्र आहेत, चांगलं आयुष्य जगलेत आणि देह ठेवलाय. पण असं मागचं फ्लॅशबॅक मध्ये करता 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 एक जन्म असा येतो की जेव्हा ते असेच राजपुत्रच असतात, शिकारीसाठी गेलेले असतात आणि शिकारीसाठी झाडावर बसलेले असताना एक सरडा आलेला आहे आणि यांना शिकार मिळत नसल्याचं नैराश्य आहे मनामध्ये. आणि म्हणून ते एक बाण काढतात, सरड्याच्या खालून ते त्याला उडवतात जोरात आणि तो त्या निवडुंगाच्या फडात जाऊन पडतो. सगळे काटे त्याच्या अंगात घुसतात आणि त्या क्षणी भीष्म डोळे उघडतात आणि म्हणतात तुझ्या
राज्यामध्ये अन्याय नाही. मला कळलं आता ही मी कसली शिक्षा भोगतोय. सगळे काटे ज्या प्रकारे त्या सरड्याच्या अंगात गेले तसे सगळे बाण माझ्या अंगात गेलेले आहेत. गहना कर्मणो गती. तर कृष्ण म्हणतो की त्यांनी विचारलंय की हे ते माझं एवढ्या मागच्या जन्मीचं कर्म आत्ता का उपस्थित झालं. त्याच्यावर कृष्णाचं उत्तर असं आहे की सर्वसाधारणपणे चांगली कर्म जी असतात ती आधी फलोन्मुख होतात. पण जेव्हा तू दुर्योधनाचा पक्ष घेतलास तेव्हा तू वाईट कर्मांना फलोन्मुख होण्यासाठी वाव दिलास आणि म्हणून हे आत्ता उपस्थित होते. शेवटी ते तुला भोगावंच लागेल. असं म्हणून त्याची ते रजा घेतात. ते शरशैवर पडलेले. दुसऱ्या दिवशी द्रोण सेनापती होता. द्रोणाचार्यांचं 5 दिवस खूप मोठा पराक्रम आहे. त्याच्यामध्ये जयद्रथाची स्टोरी येते की अभिमन्यूला ज्या प्रकारे मारलेलं असतं चक्रव्यूहात, तेव्हा जयद्रथ त्या चक्रव्यूहाच्या तोंडाशी उभा असतो आणि तो एवढा कृतांत काळासारखा लढत असतो की कोणीही, अर्जुन फक्त इथे नसतो, बाकीचे सगळे पांडव असतात, पण जयद्रथ कोणालाही आत जाऊन देत नाही. आणि त्याच्यामुळे अभिमन्यूला एकटे पकडतात आणि 6 जण एकदम त्याच्यावर अटॅक करतात, जे शास्त्राला धरून नाही. सगळे दुर्योधन, दुःशासन, कर्ण तिथे असतो, द्रोणाचार्य, आणि त्याला मारतात. आणि हे जेव्हा अर्जुनाला कळतं तेव्हा तो विचारतो की असं कसं काय मारलं माझ्या मुलाला. तर तेव्हा ते सांगतात की जर जयद्रथ नसताना तर आम्ही शिरून त्याला वाचवलं असतं, पण जयद्रथामुळे आम्ही जाऊ नाही शकलो. आणि म्हणून अर्जुन प्रतिज्ञा की आज संध्याकाळच्या जयद्रथ नाही मेला, मी मारला नाही, तर मी अग्निप्रवेश. कृष्ण म्हणतो किती उतावळ आहेस तू, अशी काय प्रतिज्ञा घेतली. तर त्यांना फक्त एकच टास्क आहे की त्या जयद्रथाला लपवून ठेवायचं. आणि मग अर्जुनाने ही प्रतिज्ञा घेतल्यावर कृष्णाने पहिलं काय केलं असेल तर त्या याला दारुकाला सांगितलंय की सगळी माझी शस्त्र तू चढव, आता मला बहुतेक घ्यायला लागणार आहे. सुदर्शन चक्र, कौमुदकी, गदा सगळं लोड करून ठेवे, काय खरं नाही याचं. म्हणजे 2च असे प्रसंग आहेत. एक भीष्माचार्यावर धावून जातो ना, दुसरा प्रसंग की तू सगळं ठेव, आता बघतोच मी काय. आणि खूप प्रयत्न ते करतात, पण शेवटी तो मायेचा प्रयोग करायला लागतो त्याला. त्या मायेच्या प्रभावाने सूर्यास्त झाल्याचा भास निर्माण करतो तो, आणि सगळे हे बाहेर येतात. बाहेर आल्यावर तो सांगतो की हा सूर्य हा जयद्रथ मारून टाकत आहे. तो चिता पेटवलीच असते, तो फेऱ्या मारायला लागलेला असतो, पण तेवढ्यात हे बघायला येतात वेड्यासारखे. तिथे जयद्रथाचा वध होतो. तो वध होताना सुद्धा श्लोक असा आहे की तो सांगतो वध करताना लक्षात ठेव, तुझा स्पेशल बाण काढ आणि त्या बाणान त्याचं शिर उडवून त्या बाणांनी ते गेलं पाहिजे. आणि त्याचा बाप तिकडे बसलाय तपश्चर्या करत, वृद्ध क्षत्र नावाचा, त्याच्या मांडीवर ते पडलं पाहिजे. का? कारण कृष्णालाही माहिती असतं की त्याच्या वडिलांनी खूप ते सिद्ध पुरुष असतात खूप, आणि त्यांना माहिती असं म्हणजे कळलेलं असतं की आपल्या मुलाचा युद्धभूमीवर अशा प्रकारे शिरच्छेद होणार आहे. तर तेव्हाच त्यांनी एक वर मागून घेतला असतो की जो हा शिरच्छेद करेल त्याचं डोकं फुटून मृत्यू होईल त्या क्षणी. आणि हे कृष्णालाच माहिती असतं फक्त. तो त्या बाणासकट त्याचं शिर जातं आणि त्या वृद्ध क्षत्राच्याच मांडीवर पडतं, आणि तो एकदम जागा ध्यानामध्ये असतो. तो पडतो, शिर खाली पडतं, आणि त्याच्याच करवी ते पडल्यामुळे त्याचं डोकं फुटून मृत्यू होतो. मग एका बाणामध्ये वडील आणि मुलगा फिनिश्ड. तर या कथा वाचताना वाटतं की काय म्हणजे कृष्ण कुठल्या कुठल्या गोष्टी लिंक करून करत असतो सगळं. आणि मग 15वा दिवस आहे द्रोणाचार्यांचा वध करताना सुद्धा त्याला नीतीच वापरायला लागलेली आहे. कारण द्रोणाचार्य पण अर्जुन लढणार नाही त्याला माहिती असतं. द्रोणाचार्यांना मी मारणार नाही, गुरु हत्या माझ्या हातनं घडणार नाही, अर्जुनाने सांगितलं असतं आधी. मोठा प्रॉब्लेम असतो की द्रोणाचार्यांना मारणार कोण मग. अर्जुनने लढणार तर द्रोणाचार्यांना हरवणारा कोणीच नाही आपल्याकडे. आणि म्हणून मग परत ती नीती की अश्वत्थामा नावाच्या हत्तीला मारायला सांगतो भीमाला, आणि ती हुल उठवून देतो की अश्वत्थामा मेला. कारण द्रोणाचार्यांनी एकच ठरवलेलं असतं की जर अश्वत्थामा मेला, मी सगळं करतोय, मी दास्य दुर्योधनाचं पत्करलं, हे माझ्या मुलासाठी पत्करलंय, अश्वत्थामाच्या भविष्याकरता पत्करलंय. तर अश्वत्थामाच आधी मेला माझ्या, तर मी सगळं सोडून देईन वॉर. हे माहिती असल्यामुळे तो त्या अश्वत्थामा नावाच्या हत्तीला मारतो आणि सगळ्या सैन्यात ही खूल पसरवतो की अश्वत्थामा मेला. द्रोणाचार्यांपर्यंत कळतं की अश्वत्थामा मेलाय. अश्वत्थामाला आणि तेव्हा तो अर्जुनाला सांगतो ठीक आहे तू द्रोणाचार्याला मारणार नाहीस ठीक आहे, पण अश्वत्थामाला युद्धात गुंतवून ठेव दुसरीकडे, बाकीचं मी बघतो इकडे.
त्यामुळे अश्वत्थामा दिसत नाहीये, सगळे लोक म्हणतात अश्वत्थामा मेलाय, म्हणजे खरंच तो मेलेला असणार. पण आता रिलायबिलिटी कोणावर, तर फक्त युधिष्ठिर, ते खोटं बोलत नाहीत कधी. म्हणून तो युधिष्ठिराला शोधत येतो आणि युधिष्ठिराला विचारतो की मला तू सांग अश्वत्थामा मेलाय की नाही. आता परत तो प्रसंग जबरदस्त आहे की युधिष्ठिराला आधीच माहिती आहे की हा विचार येणार आहे. कृष्ण सांगतोय त्याला, तो विचारायला तुला येतोय, हो म्हणायचं. युधिष्ठिराचे साधारण 25 श्लोक आहेत की नाही, हो नाही म्हणू शकत. ते माझे गुरु आहेत, एक पातक लागेल, खोटं, मी असं कधी आयुष्यात सत्य बोललेलं नाही, खोटं बोललं तर खूप श्लोक. मग त्याच्या तो सांगतो, अरे तो तुझे गुरु हे होते, जेव्हा त्यांनी अधर्माचा पक्ष घेतलाय तेव्हा ते संपले, ते अधर्माचारी आहे, त्याला त्यांच्यासाठी जे काय करायला पाहिजे करायलाच पाहिजे तुला. आणि याच्याविषयी खूप नंतर खूप वेगवेगळ्या लोकांचं चरित्र हे आहे भाषा, की युधिष्ठिराची ते स्वर्गारोहण पर्वात करंगळी पडताना ती का पडली. म्हणजे कसं आहे की तो सांगतो, हा विचारतो शेवटी झालं की अश्वत्थामा मेला की नाही, तर तो हो असं म्हणतो आणि परत असं मान खाली करून पुटपुटतो की नरोवा कुंजरोवा, म्हणजे माणूस काय आणि हत्ती काय. आणि त्याच्यामुळे त्याला ते तेवढंच ऐकू येतं की हो, आणि हो म्हणल्यावर तो ते ठेवतो सगळं शस्त्र आणि तो सांगतो की मी नाही लढू शकत नाही, आता पांडवांची कृपा तुमच्यावर होईल ती होईल, त्यांना मदत करा तुम्ही. आणि असं म्हणल्यावर तो दृष्टद्युम्न आलाय पुढे, कारण दृष्टद्युम्नाच्या आयुष्याचं मिशनच असतं की द्रोणाला मारणं. आणि तो पण फक्त हे ठेवतो आणि तलवारीने त्याचं मुंडकं उडवतो द्रोणाचार्यांचं. स्वर्गारोहण पर्वामध्ये करंगळी जेव्हा पडते तेव्हा त्याच्यावर चर्चा आहेत खूप की करंगळी का पडली, कारण हा खोटं बोलला, नरोवा कुंजरोवा असं म्हणला, हे खोटं बोलला म्हणून करंगळी पडली. तर कृष्णाचा विचार असा आहे की तो असत्य ते नाही बोलला त्याच्यामुळे नाही करंगळी पडली. अंतिम सत्य काय, तर प्रत्यक्ष भगवान जे सांगतायत ते फॉलो करणे अंतिम सत्य आहे. त्याच्यावर त्यांनी अविश्वास दाखवला हे असत्य चरणे, म्हणून त्याची करंगळी पडली, असं ते उत्तर आहे त्याला. तर नरोवा कुंजरोवा म्यूट मध्ये टाकून बोललं त्याचा काही प्रॉब्लेम नव्हता, पण त्याला बोलावं असं वाटलं हा त्याचा प्रॉब्लेम होता. तर द्रोणाचार्यांचा वध त्याच्यानंतर परत अर्जुन शोकाकुल होतो त्याला जेव्हा कळतं, आणि तो खूप बोलतो दृष्टद्युम्नाला, पण तो म्हणतोच की माझं लाईफचं मिशनच होतं, तुला काय समजायचं समज, पण याच्याकरताच मी जन्माला आलो होतो. सगळेजण पण त्याचे सांत्वन करतात. मग येतो 16वा दिवस, कर्णाला सेनापती केलंय, कर्ण याची वाट बघत असतो. आणि 16व्या दिवशी पण घनघोर युद्ध होतं, खूप मोठे मोठे महारथी याच्यात मारले जातात. पण जोपर्यंत कर्ण आहे तोपर्यंत आपण अर्जुनाला मारू शकतो असं दुर्योधनाला वाटत असतं. तर कर्णाचा वध हा फायनल हे असतो, कर्ण मरतोय का अर्जुन मरतोय त्याच्यावर युद्धाचा फायनल आउटकम ठरणार आहे असं सगळ्यांना वाटत असतं. त्यामुळे 17वा दिवस उजाडतो आणि तो फार ड्रॅमॅटिक दिवस आहे 17वा दिवस हा. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला काय होतं की अर्जुनाला गुंतवून ठेवायचं म्हणून ते संशप्तक नावाच्या सेना तो सोडत असतो दुर्योधन, की 10,000 हजारांच्या अशा एकदम अर्जुनाच्या अंगावर सोडत असतो आणि अर्जुन त्यांना डिफेंड करत असतो. तुम्ही प्रत्यक्ष सुरुवातीला कर्ण आणि अर्जुन समोरासमोर येतच नाहीत. आणि त्या ह्याच्यात काय होतं की एक असं होतं की युधिष्ठिर आणि दुर्योधनच समोर येतात आणि युधिष्ठिरांनी दुर्योधनाचा पराभव केलेला आहे तिथे बाणांनी आणि नंतर गदेनी पण. आणि जवळजवळ दुर्योधनाला मारणार असतो युधिष्ठिर, तेवढ्यात भीम येतो आणि तो म्हणतो नाही हे माझं आहे बाजूला मारायचं नाही असं म्हणतात. तो लगेच ऐकतो आणि तो जायला लागतो. तर ते कर्णाला कळतं की युधिष्ठिरांनी दुर्योधनाला हरवलंय आणि म्हणून तो म्हणतो मी सेनापती असताना असं कसं काय होऊ शकतं, मी बघतो युधिष्ठिराकडे. म्हणून तो येतो युधिष्ठिराला आव्हान देतो आणि युधिष्ठिराशी युद्ध चालू करतो आणि त्याला ऑब्व्हियसली हरतोय असं म्हणून मुळातच युधिष्ठिराला कर्णाविषयी अतिशय भीती आहे पहिल्यापासून आणि तो पळायला लागतो तिकडनं. तो युधिष्ठिर कर्ण जेव्हा कर्णाला पाहून जेव्हा युधिष्ठिर पळायला लागतो तेव्हा तो बाण थांबवतो, कारण तेव्हाचा नियम की पाठ दाखवली तर बाण नाही सोडायचा. पण तो प्रचंड त्याची अवहेलना करतो की तुझी थोडक्यात लायकी नाहीये, तू कशाला माझ्यासमोर युद्धाला आलास, तू ब्राह्मणासारखाच आयुष्यात वाघ, जाऊन तिकडे यज्ञ वगैरे कर, इथे युद्धात तू कशाला पडतो कशाला.
अशी पाठ दाखवणारा माणूस हा क्षत्रिय असू शकत नाही. तो प्रचंड आधी त्याला बाणांनी घायल करतो, मग शब्दांनी घायल करतो. आणि ते सगळं युधिष्ठिर ऐकत 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 येतो. आणि वर्णन असं आहे की युधिष्ठिर अतिशय खचून जातो. जखमा झालेल्या अंगावर आणि कर्णाचे शब्द ऐकून खचून जातो. आणि त्याला वाटतं की काय आता, म्हणजे काय उरलं आयुष्यात, अशा याच्यात तो बसलेला आहे. तर युधिष्ठिर कुठे दिसत नाही म्हणून अर्जुन कृष्णाला म्हणतो, साधारण दुपारची वेळ असते, 1.5 प्रहर उरलेला आहे असं वर्णन आहे, 1.5 प्रहर उरलेला आहे. तो म्हणतो की युधिष्ठिर दिसत का नाही कुठे, आपल्याला जाऊन पाहायला पाहिजे काय झालं नक्की. आणि म्हणून तो युधिष्ठिराकडे रथ आणायला सांगतो. कृष्ण घेऊन येतो आणि युधिष्ठिर बसला आहे तिथे, हा येतो. तर युधिष्ठिरला असं वाटतं की हा मारूनच आला कर्णाला, त्याच्याशिवाय तो येणारच नाही भेटा. आणि म्हणून युधिष्ठिर बोलायला लागतो, बरं झालं बरं झालं, मला एवढं तरी केलं, फार छान झालं, तू त्याला मारून आलास वगैरे, ह्याच्यासाठीच मी वाट बघत होतो वगैरे. तर अर्जुनाला कळतच नाही. अर्जुन म्हणतात नाही, अजून नाही मारलं, मी मारायला चाललोय, थांब, मी आज मारल्याशिवाय राहणार नाही. आज बाकी सगळं झालंय, फक्त करणंच राहिलेलं, येतोच मारून त्याला. असं म्हणल्यावर त्या युधिष्ठिराला काय होतं कोण जाणे, त्याचा कंट्रोलच जातो. आणि तो अतिशय अद्वा तत्वा अर्जुनाला बोललेला आहे. पेशन्स तिथे काही कारण नसताना सांगतो. एरवी तो अत्यंत सौम्य धैर्यशील आहे, संयमी आहे. की हेच का, याच भरोश्यावर मी 13 वर्ष काढली का, हाच दिवस मला पाहायचा होता का, इथपासून जे सुरू करतो की तुझा गर्भपातच व्हायला पाहिजे होता. आपण अविश्वसनीय बोललाय युधिष्ठिर. कशाला तुला जन्माला घातला, आणि तिथे गर्भपात झालं, चालत, धिक्कार असो तुझ्या गांडीव, शेवटचा तो म्हणतो तुझा धिक्कार असो, तुझ्या गांडीव धनुष्याचा धिक्कार असो. हे जेव्हा तो बोलतो तेव्हा अर्जुन तलवार काढतो आणि युधिष्ठिराला मारायला जातो. अर्जुन आणि युधिष्ठिर वार कराय, आणि कृष्ण मध्ये पडलाय, त्याचा हात पकडतो. काय तो माझी प्रतिज्ञा आहे. ही कुठली प्रतिज्ञा आहे, कधी केली, गुप्त प्रतिज्ञा आहे. गुप्त प्रतिज्ञा काय नाही म्हणे, माझ्या गांडीव, मला बोलला ठीक आहे, पण माझ्या गांडीव धनुष्याचा जो धिक्कार करेल त्याला मी त्या क्षणी मारेन, ही माझी प्रतिज्ञा आधीच झालेली आहे, आता मी मारणार. म्हणजे तेव्हा ते जे संवाद येत नाहीत की मजेशीर आहे, तो पाहत राहतो सखेद आश्चर्याने की काय आहे काय, म्हणजे अरे 16 दिवस झाले भाऊगीता सांगून तुला. आणि तू शेवटी मान्य पण केलेस की नष्टो महास्मृती लब्ध्वा त्वत् प्रसादात मयाच्युत स्थितोस्मी गत संदेहा करिष्ये वचनम तव. काय म्हणजे स्थितोस्मी गत संदेह आहे का गतोस्मी स्थित संदेह आहे तुझा, काय काय चाललंय काय तुझं. तो ऐकायलाच तयार नाही. पण नाही, माझी प्रतिज्ञा आहे, धर्माप्रमाणे मला केलंच पाहिजे. आता मला कळलं माझी चूक, पण तू मला तर सांग मार्ग काय, तूच आता मला हे कर. तिथे कृष्णाने त्याला सांगितलं झालं, हे बघ, मोठ्या माणसांचा वध करायला शस्त्रच लागतं असं नाही, तू त्यांचा शब्दांनी पण वध करू शकतोस. कृष्णनीती परत म्हणजे मोठ्या भावाला तुम्हीच्या ऐवजी तू म्हणणं हा सुद्धा त्याचा वधच आहे, असं कृष्णाचं पहिलं वाक्य आहे. तू अजून थोडंसं काहीतरी बोल त्याला, म्हणजे झाला वध, हे लगेच पटतं. आणि मग तो ठेवतो सगळं, एकदम निंदाव्यंजक बोलायला लागतो. संस्कृत शिया नाही येत, पण की तू काय, म्हणजे भीमानी मला काय बोलला असं ठीक होतं, भीमाची कॅलिबर, तुझं काय कॅलिबर आहे, तुझं सगळं जो जोर येतो तोंडामध्येच आहे, आणि आयुष्यभर तुझं आम्ही ऐकत आलेलो आहे, ते तू ते खेळला म्हणून आम्हाला 13 वर्ष सगळं दुःख भोगायला लागलं, तरी तुझ्याकरता आम्ही ते भोगलंय. आणि हे जे सगळं चाललंय संहाराला तू कारणीभूत आहेस. एवढी त्याची हटाई करतो करतो करतो, आणि असं तो वर्णन करता 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 त्याच्या डोळ्यातनं पाणी यायला लागतं, थरथरायला लागतो. आणि ते सगळं बोलून झाल्यावर तो परत तलवार काढतो आणि स्वतःची मान, हा परत कृष्ण येतो, त्याला आवडतो, आता काय. तो म्हणतो पुढची प्रतिज्ञा आहे की जो माझ्या भावाला, मोठ्या भावाला मारेल त्याला मी कधी जिवंत सोडणार नाही, त्यामुळे आता मला मारायलाच पाहिजे मला. कृष्ण डोक्याला हात लावतो, म्हणतो अरे तुझ्या या पोरकट प्रतिज्ञामुळे जीव चाललाय. तो म्हणतो की हे बघ, तो म्हणतो आता सांग काय करू. तो म्हणतोय बघ, तू त्याचा वध प्रत्यक्ष केलास का, शब्दाने केलास की नाही. मग तू जे शब्दाने केलंस तर तुझ्या बाबतीत पण तू शब्दानेच कर स्वतःच, कारण भ्रातृहत्येचं पातक जेवढं आहे तेवढंच आत्महत्येचं पातक पण आहे. तर मग आता काय करू.
मग स्वतःच्या तोंडाने स्तुती करणं हा आत्मवध आहे असं तो सांगतो. स्वतःची स्तुती करा म्हणजे आत्मवध झाला. मग तो परत स्तुती करायला लागतो की मीच कसा श्रेष्ठ धनुर्धर आहे, द्रोणाचार्यांचा मी कसा फेवरेट स्टुडंट आहे, मीच कसे अर्ध्या कौरवांना मारणार आहे, ते कोणते कृतांत वगैरे हे सगळे जे इंद्र ज्यांना हरला नाही त्यांना मी कसा हरवलं, निवांत कवच त्यांना मी कसं हरवलं, पिनाकी धनुष्य घेऊन आला शंकराला मी कसं भारी पड, असं खूप कौतुक करतो तसं. हा आता तो म्हणतो झाला तुझ्यावर फिटामपीठ झाली, आता काही कोणाला मारायचं रे. काय प्रसंग आले माहिती, कारण ते वाचताना इतकं गंमत वाटतं की युद्ध राहिलं बाजूला, हे वेगळंच एक वादळ उठतं मध्ये यांच्या याच्यात. पण ते हे सगळं ऐकताना युधिष्ठिर प्रचंड अजूनच खचलेला आहे. तर तो म्हणतो नाही सगळं बोलला अर्जुन मला टीकात्मक, ते बरोबर आहे, मी असाच आहे, माझ्यामुळे ते सगळं झालं, आता मी चाललो. तो ते काढतो, कपडे बदलतो, तो वनात निघून जायला निघालाय. तर कृष्ण त्याला अडवतो, तो म्हणतो थांब असं नाहीये, तर एकच दिवस उरलाय. आणि मग पुढे बरेच श्लोक आहेत की हे बघ तू लक्षात घे की अर्जुन असं का बोलला, तर तुझ्या प्रेमाविषयीच बोलला ना तो शब्दांनी बांधले गेलेला आहे, तुम्ही सगळे शब्दांनी बांधले गेलेला आहात. त्याचं धनुष्यावर प्रेम आहे म्हणून तो बोलला. नंतर तुझा बोलल्यावर तो स्वतःचा वध करा का निघाला, कारण तुझ्यावर त्याचं प्रेम आहे म्हणून निघालाय, हे तू लक्षात घे. आणि जसं तू दिलेला शब्द पाळण्याकरता 13 वर्ष ते भोगलंच सगळं, तसंच त्याचं पण आहे की त्यांनी दिलेला शब्द पाळण्याकरता तो हे सगळं करतोय. आणि इनफॅक्ट तुम्ही सगळे शब्दांना एवढं मानता, शब्द दिला तर मी पाळणार, प्राण गेला तरी चालेल, असं तुमची नीती आहे, म्हणून तर तुम्ही धर्मनिष्ठ आहात. आणि म्हणून तुमचं बंधुप्रेम आणि धर्मनिष्ठा की मी जे काही बोललो त्याप्रमाणे आयुष्यात करणार, बाकी मला काही नाही मिळत असेल, ह्याच्यामुळे तर मी तुमच्या बाजूने उभा आहे. असं सगळा हृदय प्रसंग आहे. आणि मग शेवटी ते तिघं एकमेकांना मिठ्या मारून रडतात. ऍक्च्युली तो त्यांना मिठी देतो आणि शांत करतो. आणि मग युधिष्ठिर शांत झाला, त्याला सांगतो की आज आता मी तुला सांगतो की आज कर्णाला मारल्याशिवाय परत येणार नाही. म्हणजे कर्णाची वेळ आलेली या सूर्यास्ताच्या आत कर्णवध जायला असेल. आणि म्हणून एक 5 मिनिटं आहेत ना, 8-20 झाले. तर कर्णवधाचा प्रसंग शेवटी घडतो 17व्या दिवशी. समोरासमोर आलेत. कर्णाचा जो सारथी आहे तो शल्य म्हणजे पांडवांचा मामाच आहे, म्हणजे तो ट्रॅकमध्ये अडकून त्याला इकडे आणलेला असतं दुर्योधनाने. आणि समोरासमोर युद्धाला येतात. तुल्यबळ जरी असले तरी सारथ्य शेवटी कृष्णाच्या हातात असल्यामुळे कर्णाला खूप जड जातो. म्हणजे असे अनेक प्रत्येक बाणाचं वर्णन आहे की सर्पमुखी बाण तो सोडतो कर्ण. आणि याला माहिती असतं की सर्पमुखी बाणाने अर्जुनाचं शिरच्छेद होऊ शकतो. तर तो अशा प्रकारे दोर ओढतो घोड्याचे की सगळे 4चे 4 घोडे एका सेकंदात खाली बसतात आणि अर्जुनाचं फक्त मुगुडच उडतो. तर मग कर्णाचं फ्रस्ट्रेशन वाढत जातं की जे बाण त्यांनी अर्जुनाकरता ठेवलेले असतात, एक तर तो पहिला घटोत्कचा करता ते ब्रह्माचं गेलं असतं, आणि बाकीचे बाण पण सगळे हा संपवतो. कृष्णाच्या नीतीमुळे लागत नाही त्याला. आणि हळूहळू त्या धक्क्यामुळे त्याचं जे काही त्याच्या अस्त्रास्त्राचं ज्ञान असतं त्याचं विस्मरण त्याला व्हायला लागतं. त्याचं एक कारण असंही आहे की त्यांनी परशुरामाची वंचना करून ते प्राप्त केलं असतं ना, ते स्वतःचं खरं स्वरूप न उघड करता. त्यामुळे त्यांनी शाप द्यायला असतो की युद्धाच्या वेळेला तुला विस्मरण होईल त्याचं. त्याप्रमाणे विस्मरण होतं त्याला. आणि मग युद्ध चालू आहे. अनेक वेळा तो त्याच्या प्रत्यवंचा मोडतोय असं वर्णन आहे की एक दोरी तोडायचा, पुढचा बाण लावायच्या आधी अर्जुनाची परत दोरी लागलेली असायची. इतक्या त्या म्हणजे पापणी लवते न लवते त्या ह्याच्यात त्या सगळ्या गोष्टी घडत असतात. पण ते सगळं चालू असतानाच अचानक याचा रथाचं चाक खाली रुततं. चाक रुतल्यावर कर्ण खाली उतरलाय. आणि खाली उतरल्यावर हा सगळ्यात महत्वाचा प्रसंग घडतो की तो अर्जुनाला म्हणतो की आता तू थांब, तू अतिशय धर्मनिष्ठ आहेस, धैर्यशील आहेस, तुला माहिती आहे नियम काय की मी ज्या शस्त्र खाली ठेवून चाक काढायला उतरलेलो आहे तेव्हा तू माझ्यावर बाण नाही मारायचास. आणि तेव्हाची जी कृष्णाची वाणी आहे ती ओरिजिनल वाचली पाहिजे महाभारतातनं. पहिल्यांदा सांगितलं की पापी माणसाचं लक्षणच हे असतं की ज्याला संकटाच्या वेळेला धर्म आठवतो त्यालाच पापी म्हणतात, तसं तू आहेस म्हणे. आणि त्यांनी पूर्ण यादीच वाचली त्याची की कसं तुम्ही चांडा चौकटीने पण रचला, मी नव्हतो तेव्हा, कसं त्या युधिष्ठिराची मती भ्रष्ट करून त्याला खेळायला लावलं, हरवलं. वर द्रौपदीची निर्वत्सना करताना तू त्याच्यामध्ये तिला काय काय बोललायस तू आठव सगळं. मदत तर करायचं सोडलंस तू तेव्हा तूच सामील होतास. त्याच्यानंतर
या सगळ्यांना मान खाली घालून जायला लागलं. त्यांनी ते सगळं भोगलं. परत आल्यावर सुद्धा तू राज्यात द्यायचं नाहीस हे दुर्योधनाला सांगणारा तू होतास. याच्यापासून अनेक प्रसंगाचा उल्लेख केला की जसं लहानपणी भीमाला मारायचा प्रयत्न अनेक वेळा त्यांनी केला असतो. विष प्रयोग झालेले असतात. त्याला हातपाय बांधून त्याला बुडवायचा प्रयत्न झालेला असतो. या सगळ्या ह्याच्यामध्ये कर्ण दुर्योधनाबरोबर असतो. लाक्षागृह वारणावरला जे झालं त्या प्लॉटमध्ये कर्ण असतो. इथपासनं ते शेवटी म्हणजे अभिमन्यूच्या वधापर्यंत की तू एवढा वीर होतास, इथे तू नियम सांगतोयस, इथे तो तुझ्या मुलासारखा होता, तुम्ही 6 जणांनी त्याला एका वेळेला एकत्र मारलेलं आहे, तिथे कुठे गेले तुझे नियम? आणि तो अर्जुनाला सांगतो की या माणसाच्या बाबतीत नियम लागू न करताच याला मारायचे. आणि इथे जर तू आता त्यांनी आधी त्याला बेशुद्ध पाडलेलं असतं तेव्हा परत अर्जुनाने त्याला बरेच वेळा त्याला कन्सेशन दिलेले असतात की आता तू जर थांबलास, आता दिलंस तर त्याला कुठल्याही प्रकारचं अभय तर मात्र तो तुला भारी पडेल. त्यामुळे तुझा सगळ्यातला भारीतला भारी जो बाण आहे तो काढ आणि इथे त्याचा शिरच्छेद कर. आणि त्याप्रमाणे म्हणजे असं वाटतं की असं कुठेतरी आहे, मला वाटतं की कृष्णाने म्हटलेलं आहे पुढे की वीर गती पण त्याला प्राप्त करून द्यायची नसते कर्णाला, की लढता लढता लढत मी मेलो असंही आनंद मी समाधान तुला मिळवून देणार नाही. तुझा वध हा एखाद्या नृशंस अपराध्याप्रमाणे झाला पाहिजे आणि तसा वध तो त्यांनी केलेला आहे. त्यामुळे हे सगळं इथे 17व्या दिवशी आल्यावर 8व्या दिवशी फक्त दुर्योधन उरतो आता. मग त्याचा परत ते गदा प्रहार करण्याकरता जो गांधारीनी त्याला वर दिलेला असतो की फक्त त्याची मांडी सुरक्षित नसते त्या वरामुळे, ते त्यालाच माहिती असतं. आणि त्याप्रमाणे भीम तो चुराडा करतो, त्याला मारून टाकतो आणि 8व्या दिवशी सगळं युद्ध संपलेलं आहे. तर सगळं हे वाचल्यावर असं वाटतं की कृष्णाची नीती किती महत्वाची होती, युद्धामध्ये किती व्हायटल होती ती. अदरवाईज पांडव जिंकू शकले नसते. प्रत्येक ठिकाणी तो आहे म्हणून ते जिंकले. आणि ह्याचा म्हणजे पुढे महाभारतामध्ये असं आहे की जेव्हा 107 वर्षाचे होऊन कृष्ण गेलेत ना, व्याधानी तो बाण मारला आणि व्याधाला त्यांनी क्षमा केली. आणि त्यांनी म्हणजे कृष्णाच्या नंतर स्वर्गारोहण पर्व आहे. म्हणजे हे सगळे पांडव जे स्वर्गारोहणाला निघून गेले त्याच्या आधी कृष्णाने देह ठेवलेला आहे. आणि वर्णन असं आहे की त्यांनी सांगितलेलं असतं की या सगळ्या यादवांना मी संपून जाणार आहे, कारण यादव अत्यंत उन्मत्त झालेले आहेत. आणि त्या माझ्याच यादवांना ऍक्च्युली त्यांनी ते मुसळ घेऊन अनेक स्वतःच्या नातेवाईकांना मारलेलं आहे कृष्णाने. आणि त्यांनी अर्जुनाला सांगून ठेवलेलं असतं की माझं पिंडदान करायला तू ये द्वारकेला. त्याप्रमाणे आलेला आहे अर्जुन. आणि त्यांनी जे वारसापत्र जे घेऊन ठेवलेलं असतं मॅक्सिमम गोष्टी त्यांनी सांगितल्या असतात, तू घेऊन जा, त्या गायी घेऊन जा, हे घेऊन जा, इथल्या काही कुलस्त्री आहेत त्यांना घेऊन जा तिकडे, इथे ठेवू नकोस, यादव ठेवणार नाही त्यांना. आणि त्याच्यामध्ये असं महाभारतात लिहिलंय की हे सगळं तो घेऊन जात असताना अर्जुन हस्तिनापूरकडे अबीर नावाची एक जात असते भिल्लांची, ती त्याच्यावर अटॅक करते आणि अर्जुनाला हरवते आणि सगळ्या गोष्टी लुटून नेते. अत्यंत सामान्य जात, अर्जुनाचा पराभव होतो कारण कृष्ण नाहीये. म्हणजे कृष्णाचं महत्व किती आहे महाभारत वाचता वाचता जाणवतं की तो होता म्हणून झालं, नाही तर झालं नसतं. त्यामुळे चरित्राचं वर्णन आपण जेव्हा कृष्णकथा ऐकतो तेव्हा, कारण कसं आहे आपण भगवद्गीतेचा अभ्यास करतो, आपल्याला एक अँगल माहिती आहे तत्वज्ञान, पण ते तत्वज्ञान ही व्यक्ती प्रत्यक्ष जगलेली आहे. ये यथा माम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम्, हे जे याचं वाक्य आहे की खटासी व्हावे खट, उद्धटासी पाहिजे उद्धट, खटनटासी खटनट अगत्य करी. तसं आहे, तू जसा वागशील तसा तुझा व्हावा तसा माझं उत्तर असेल. जे तुकाराम महाराजांनी अनेक त्याच्यावर छान लिहिलंय की विंचू देवारासी आला, देवपूजा नावडी त्याला, तेथे पैजाराचे काम अधमासी व्हावे अधम, दया तुझे नाव भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे. हे कृष्णाचं चरित्र सांगतं की टीट फॉर टॅट, त्याच्याशिवाय होणार नाही, शस्त्र धरायलाच पाहिजे. याच्याकरता कृष्णचरित्र विशेष प्रेरक आहे. राष्ट्रपुरुषांचे उल्लेख परवा जे झाले की जिथे तुम्हाला दुष्प्रवृत्ती असतात त्यांचा नाशच करायला लागतो, त्या सत्प्रवृत्त होणं शक्य नाही, ते कृष्णालाही माहिती होतं, तेच झालं. आणि खूप जण असंही विचारतात की काय झालं महाभारताने, काय साध्य झालं, तर ते वॉर एवढं भयंकर होतं, तर असं इतिहासकारपणे मान्य करतात की त्याच्यानंतर 3500 वर्ष भारतामध्ये कुठलंही मोठं युद्ध झालं नाही. 3500 वर्ष सुख समृद्धी होती. सिकंदर जोपर्यंत आला नाही तोपर्यंत कुठलंही, सिकंदरच्या भारताच्या बाहेरच आला ऍक्च्युली,
पण तोपर्यंत कुठलंही युद्ध झालं नाही. म्हणजे महाभारताच्या युद्धाने काहीच साध्य झालं नाही असं म्हणणं चुकीचं आहे, इतिहासाच्या प्रमाणे पण गेलं तरी. तर असा पूर्ण अवतार होता. अनेक वैशिष्ट्य आहेत, म्हणजे कृष्णाबद्दल बोलायला आलं की इतक्या गोष्टी आपल्याला अभ्यासता येतात की पूर्ण अवतार का म्हणतात असा एक प्रश्न विचारला जातो. त्याची ती इतकी उत्तर आहे. तसं एक उत्तर असं आहे की सगळ्या प्रकारचे वर्ण कृष्णाने स्वतः वागून स्वतः दाखवले. ब्राह्मण उपदेश केला गीतेचा, अजून काय पाहिजे. क्षत्रिय तर सांगायलाच नको, एवढ्या प्रकारची युद्ध केली आहेत. वैश्य तर कृष्णाने खूप मोठे मोठे व्यापार केलेले आहेत. कृषी दुग्ध हे तर खूप मोठे केलेत. त्याच्या व्यतिरिक्त शस्त्रास्त्र रत्न या गोष्टींचे व्यापारात तो इन्व्हॉल्व होता सगळ्यात भारतामध्ये. आणि मग शूद्र, तर शूद्राची उदाहरणं दोन सांगतो. एक म्हणजे राजसूय यज्ञ जेव्हा झाला तेव्हा कृष्णाने काय केलं असेल, त्यांनी दोन गोष्टी स्वतःहून मागून घेतल्या होत्या. एक म्हणजे सगळ्या ऋषींचे पाय मी धुणार. म्हणजे त्याने लाजले ऋषी की कृष्ण स्वतः भगवान आपले हे करतायत, पाद्यपूजा करतायत, पण नाही म्हणतो मला हेच करायचंय. आणि दुसरं म्हणजे सगळे जेवल्यावर सगळ्या उष्टावळी मी उचलणार. सगळ्या लोकांचं उष्ट अन्न कृष्णाने उचललेलं आहे. किंवा दुसरं महाभारताच्या 17 दिवसामध्ये असा प्रसंग आहे की सगळे युद्ध झाल्यावर सगळे जेव्हा गप्पा मारत बसले असायचे तेव्हा हा एकच गोष्ट करायचा, सगळ्या घोड्यांना घेऊन जायचा, त्यांना खायला प्यायला घालायचा, त्यांचा खरारा करायचा, त्यांची शुश्रूषा करायचा. म्हणजे बाय डेफिनेशन सर्व्हिस, शूद्रांच्या सर्व्हिसेस त्यांनी केलेल्या आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत की चतुर आश्रम व्यवस्था होती. सगळ्या गोष्टी त्यांनी करून दाखवल्या आहेत की गोकुळ, सांदीपनी येथे त्यांनी ब्रह्मचर्य आश्रम केलाय. गृहस्थाश्रमाविषयी तर काय बोलायलाच नको. आणि वानप्रस्थ, महाभारत झाल्यावर जवळजवळ 36 वर्ष कृष्ण हा द्वारकेच्या थोडासा बाजूला राहून फक्त कोणी आलं तर कन्सल्टिंग सर्व्हिसेस आर अवेलेबल अशा याच्यात होता. ते उद्धव गीता वगैरे झाली तर तेव्हाच झाले. आणि संन्यस्त वृत्ती काय, भगवद्गीता लक्षात आलं की तो संपूर्ण आयुष्य संन्यस्तच आहे. आणि शेवटी ज्या प्रकारे त्यांनी तो क्षमामूर्ती झाला, ज्यांनी बाण मारला त्याला सुद्धा त्यांनी क्षमा केली आणि सांगितलं की हे तुझ्या करणं व्हायचंच होतं, मी वाटच बघू होतो. आणि असं म्हणून हसत खेळत त्यांनी देह ठेवून दिला. संपूर्ण कृष्णाचं चरित्र जे आहे आपण थोडं हायलाइट्स पाहिलं ऍक्च्युली. यातल्या प्रत्येक कथामध्ये खूप डिटेलिंग्स आहेत. म्हणजे महाभारत जे 1 लाख श्लोकांचं आहे ना, लोकांना वाटतं 1 लाख श्लोक, त्याच्यामध्ये ना उपाख्याय आहे, म्हणजे काय म्हणतो आपण केस स्टडीज आहेत वेगवेगळे महाभारतामध्ये. आणि त्या केस स्टडीजमध्ये इतकं डिटेलिंग आहे सगळ्या गोष्टींचं, काय काय झालं, मग कोण काय म्हणलं, कोण काय म्हणलं. त्यामुळे तसं पाहिलं तर एक एक कथा तुम्हाला खूप मोठी विस्ताराने सांगता येऊ शकते. पण साधारणपणे गोष्वार आपल्याला माहिती असावा आणि त्याच्यामध्ये कृष्णाचं महत्व कळावं, ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणून परवासारखं आज पण जास्त थोडं बोललो. पण जे काही कृष्णाबद्दल बोललं गेलं ते त्याच्याच चरणी अर्पण करतो आणि थांबतो. हरिओम. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु